नमस्ते, जय श्री कृष्ण सर्वांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. मी सुरुवातीला म्हणते तर खरं हा मोठा व्हिडिओ असेल म्हणून, पण मला माहिती नाही हा व्हिडिओ पोस्ट होईल की नाही, आणि जरी पोस्ट झाला तरी किती मोठा असेल की मी ह्याचं कन्वर्जन परत शॉर्ट व्हिडिओमध्ये करेन. सो कसं होतं आहे ना की कृष्णाईमुळे मला बराच वेळ मोबाईल घेऊन शूट करणं पॉसिबल होत नाही आहे, कारण मीच जर मोबाईल घेऊन बसले की मग तिला माझ्या हातातला मोबाईल हवा असतो आणि ते मला टाळायचं असतं. त्याच्यामुळे मग मी जास्त करून मोठ्या व्हिडिओवरती फोकस नाही करत. जसं जमेल तसं मी शॉर्ट्स क्रिएट करते, शॉर्ट्सचे व्हिडिओज कॅप्चर करते आणि मग रात्रीच्या वेळेला जेव्हा ती झोपलेली असते किंवा सकाळच्या वेळेला जेव्हा ती झोपलेली असते तेव्हा लवकर उठून मग मी व्हॉइस ओव्हरचं काम करून घेते. आजच्या 1-2 वेळेला पण असंच झालं. मी लॉंग व्हिडिओ बनवलेले, म्हणजे 1-2 विषय होते त्याच्यावरती मी बनवलेले. जसं मी तुम्हाला म्हटलेलं लग्नाच्या वेळेचं साड्यांचं कलेक्शन वगैरे मला तुमच्यासोबत दाखवायचं होतं. सो ते व्हिडिओ ना मी बनवून ठेवलेले आहेत, पण त्यांना ना काही एंडच नाही व्यवस्थित झालं आहे. सो ते अर्धवट झाले, त्याच्यामुळे मग मी त्यांचं एडिटिंगसुद्धा नाही केलं. ते तसेच आहेत व्हिडिओ गॅलरीमध्ये. सो म्हटलं ठीक आहे, आज कृष्णाई झोपलेली आहे तर म्हटलं निदान ट्राय करून तर बघूया. आणि सकाळपासून झालं असं की जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या इथे सुद्धा खूप पाऊस लागत असेल. आमच्या पण इथे 2-3 दिवस झाले सर्व खूप पाऊस लागतो आहे. त्याच्यामुळे आणि त्यात आज मंगळवारची आमच्या इथे लाईटसुद्धा जाते. सो दोन्ही हे धरून आलं, म्हणजे पावसामुळे सुद्धा लाईट काढली असेल आणि त्यात आज मंगळवार म्हणून तर लाईट जाते. सो आज सकाळपासून लाईट नव्हती. आत्ता साधारण एक 3:30-4च्या आसपास लाईट आली असेल आणि कृष्णाईच्या झोपेची वेळ निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे सो तिला झोप तर येत होती खूप सारी, पण लाईट नसल्यामुळे तिला झोपता येत नव्हतं. सो आत्ता मी फायनली तिला झोपवलं आहे. तिचं जेवण खाणं झालेलं आहे. सो ती आता झोपली आहे. तर म्हटलं बघूया मॅडम किती वेळ झोपताय, तोपर्यंत जर काही शूट करता आलं तर तुमच्यासोबत शेअर करते. आणि ॲक्च्युली मी बसले आता शॉपिंग म्हणते पॅकिंग करायला, कारण आत्ता ह्या आठवड्यामध्येच साधारण कधी शुक्रवारी सकाळची आमची ट्रेन आहे. आम्ही गावी जायला निघतो आहे कोकणामध्ये आमच्या गणपतीसाठी. सो त्याच्यासाठी पॅकिंग करायला मी बसले, कारण होतं कसं कृष्णाई जागी असताना मी पॅकिंग करायला बसले ना की माझी पॅकिंग कमी आणि भरलेलं सामान परत बॅगेतून बाहेर काढणं जास्त होतं, कारण का तिला सगळं उपसायचं असतं. त्याच्यामुळे ती असताना काही होत नाही पॅकिंग. सो मग म्हटलं आता झोपली आहे तर म्हटलं पॅकिंगसुद्धा करूया आणि त्याच वेळेत जर का व्हिडिओसुद्धा शूट करता आला तर तेही करूया, म्हणजे एका वेळेत 2 कामं होतील आपली. बघू आता किती प्रयत्न सक्सेसफुल होतो आहे. सो आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला तुमच्यासोबत सांगायची होती, मी माझ्या एका शॉर्ट्समध्ये सांगितलेलं बहुतेक की मी नवीन फोन घेतला आहे. सो तो तुमच्यासोबत मला दाखवायचा आहे. 1 मिनटं. हा मी नवीन फोन घेतला आहे. येस, सो हा विवोचा V50 मी नवीन घेतलेला आहे. हा फोन येऊन बहुतेक काहीच माझ्या मते दिवस किंवा महिने झाले असतील, मला नाही माहिती हा फोन कधी लॉन्च झाला आहे. ह्याच्या वरचं व्हर्जनसुद्धा आलेलं आहे मार्केटमध्ये, पण तो माझ्या बजेटच्या वरचं व्हर्जन आलेलं नाही आहे, येणार आहे. V60 येणार आहे, हा V50 आहे, पण तो काही माझ्या बजेटमध्ये नाही आहे. हा थोडाफार मला कमी किमतीमध्ये पडला, कारण का V60 लॉन्च होणार होता आणि तो येणार म्हणून ह्याची प्राईस थोडीशी कमी झालेली असं मला दुकानात गेल्यानंतर कळलं. सो म्हटलं की हा घेऊया, कारण कसं होत होतं ना, माझ्याकडे आधीचा जो फोन होता ना त्याची कॅमेरा क्वालिटी तेवढी चांगली नव्हती. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित शूट नाही करता येत होतं. हां, तर मी म्हणत होते की माझा आधीचा जो फोन होता ना तो त्या फोनला बाकी काही झालं नव्हतं, बाकी तो व्यवस्थित काम करत होता, काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त त्याच्यामध्ये ना कॅमेरा फंक्शन्स तेवढे चांगले नव्हते. कॅमेराची क्वालिटी म्हणतो ना आपण, क्लिअरिटी ती तेवढी छान नव्हती. त्याच्यामुळे मग मला काही फोटोशूट करायचं असेल किंवा काही व्हिडिओज बनवायचे असतील ना तर मग मला करता येत नव्हते. आणि मग त्यासाठी मला वाट बघायची लागायची की प्रसादचा फोन कधी मिळेल, मग त्याच्या फोनमधून मी रेकॉर्ड करायचे. मग ते दरवेळेला काही त्याचा फोन घेऊन शूट करणं पॉसिबल होत नव्हतं. काही वेळेला वेळ मॅच व्हायची नाही, काही वेळेला असायचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स. तर म्हटलं मग मला ॲक्च्युली बड्डेच्या निमित्ताने मला नवीन फोन घ्यायचा होता. तर म्हटलं ठीक आहे, थोडंसं धाडस करून हा सुद्धा माझ्या बजेटच्या बाहेरच आहे फोन. माझा आत्तापर्यंतचा फोन मॅक्स टू मॅक्स 15,000 ते 20,000 पण नाही मी पोचले असेल, 15-16 हजारच्या आसपासच माझा फोन असेल. हा फोन माझ्या बजेटच्या बाहेर आहे, पण तरी मी डेअरिंग करून घेतलेला आहे. म्हटलं
चला बघूया तर. आणि लोनवरतीच घेतलेलं आहे मी. कुठलाही वस्तू आम्ही डिरेक्टली एक रकमी पैसे देऊन नाही घेत, आम्ही EMI वरती घेतो. ते फार मला सोयीस्कर वाटतं. सो त्यातलीच ही गोष्ट ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. सो चला आता कृष्णाई झोपली आहे तर मी पटापट पॅकिंगला घेते. जे काही होईल ते मी तुम्हाला दाखवेन मी काय काय केलं आहे. तर हे मी काही सामान जवळपास करून ठेवलेलं आहे. माझे काही कपडे आहेत, साड्या आहेत, कृष्णाईचे काही कपडे आहेत, कृष्णाईच्या काही वस्तू आहेत ज्या मी जवळ करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे हे तिचे बाहेर घालायचे कपडे आहेत किंवा घरी घालायचे कपडे. त्यानंतर काही अंथरुणं आहेत, काही गेम्स आहेत, म्हणजे काही तिचे खेळायचे तिचे सामान आहे. ते सर्व मी असं थोडंफार जवळ करून ठेवलेलं आहे. साड्या तर मी काढल्या आहेत खूप साऱ्या, पण बघू आता त्यातल्या ॲक्च्युली मला घेऊन जाणं पॉसिबल होणार आहे. कारण होतं कसं, मला साडी नेसायची तर हौस खूप आहे. सिरियसली मला साडी नेसायला आवडते खूप. म्हणजे नेसल्यानंतर मला भारी वाटतं की अरे मस्त आहे, मस्त वाटतं आहे. पण नेसायच्या आधीची जी एक प्रोसेस असते ना नेसेपर्यंत, तिथपर्यंत मला यायला थोडासा वेळ लागतो. कारण म्हणजे मला खूप सारी कारणं आठवतात की अरे आता नेसायला उशीरच झाला आहे, मग कधी नेसणार, मी कधी आवरणार, मग आता राहू दे, किंवा मग आता कंटाळा झाला आहे, मग आता बाकीची कामं आहेत, मग आता साडी नेसून ती कशी करता येणार, मग राहू दे, आज नको उद्या बघू, असं काही काय मला सुचत राहतं. आणि मग माझ्या साड्या नेसून तशाच राहून जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला माझं असं होतं, मी गावी जाताना साड्या तर घेऊन जाते खूप हौशीने, पण बऱ्याच वेळेला माझ्या साड्या तशाच गावी ठेवलेल्या असतात. नाहीतर मग मी परत तशाच्या तशा बॅगा मुंबईला आणून ठेवते. पण यावेळेला म्हटलं गणपतीसाठी जातो आहे स्पेशली, तर साड्या मी घेऊन जाणार आणि नेसणार. तर मी म्हणत होते यावेळेला मी साड्या स्पेशली घेतलेल्या आहेत. म्हणजे नवीन नाही, नवीन 1-2च आहेत त्यातल्या. बाकीच्या ज्या जुन्या ज्या माझ्या साड्या आहेत पण ज्या मी फारशा नेसल्याच नाही आहेत, त्या मी साड्या सगळ्या जवळ काढलेल्या आहेत. मग त्याच्यावरचे ब्लाऊज किंवा त्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरी काय घालायची सगळी मी तयारी हळूहळू चालू केलेली आहे. कारण मला साडी नेसायची आहे गणपतीला यावेळेला. आणि दुसरं मी सांगत होते तुम्हाला की यावेळेला मी नक्की लॉंग व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करेन गावी गेल्यानंतर. कारण गणपतीमध्ये गावचं जे वातावरण असतं ना, म्हणजे गणपती आल्यापासून मग त्यांची पूजा करणं, नैवेद्य दाखवणं, मग घरामध्ये आरत्या असतात, भजनं असतात, विसर्जन, हे सगळी जे एक मस्त वातावरण असतं गावी. आणि कोकणामधले ते म्हणजे कोकणामध्ये गणपतीचं वातावरण वेगळंच माहोल असतो. एकतर बाहेरचं वातावरणसुद्धा एक मस्त झालेलं असतं, सगळीकडे हिरवळ असते, पाऊस पडत असतो, मस्त वातावरण असतं आणि त्याच्यात घरामध्ये गणपती बाप्पा आलेले असतात. त्याच्यामुळे एक मजाच वेगळी असते. सो ते सगळं मी शूट करायचा प्रयत्न करेन आणि मग त्याचा लॉंग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तुमच्यासोबत आणि तुम्हाला नक्की दाखवेन. मी म्हणत असाल की हिने एवढ्या आधीपासून का पॅकिंगला चालू केले, तर होतं असं ना की अजून 2-3 दिवस आहेत आम्हाला निघण्यासाठी, पण थोडंफार सामान जवळ नाही केलं ना तर शेवटला खूपच धावपळ उडते. आणि मग लहान बाळ घरात असलं ना तर तुम्हाला तर माहिती आहे की वेळेचं काही बंधनच नसतं. म्हणजे आपण ज्या प्रकारे काही कामं ठरवलेली असतात की हां मी ह्या दिवशी हे करेन, त्या दिवशी ते करेन, ते तसं काहीच होत नाही. प्लॅनिंगचं सगळे म्हणजे प्लॅनिंगचं काहीच उरत नाही त्या. सो म्हटलं जसा वेळ मिळेल ना तसं मी पण सामान मी जवळ करून ठेवेन आणि एका बॅगेमध्ये तिचं माझं सामान वेगवेगळं निदान भरून ठेवेन. शेवटच्या दिवशी मग जेव्हा फायनल एकदा त्याला बॅग भरायची असेल तेव्हा मग निदान सगळं सामान माझ्या जवळ तरी असेल. नाही तर मग शेवटच्या दिवशी सगळं मी भरायला घेतलेलं तर मग मला काही आठवणारही नाही आणि मग तेव्हा खूप धावपळ होणार. त्याच्यामुळे मग आधीपासूनच थोडं जसं आठवेल तसं सामान जवळ करून ठेवायला मी सुरुवात केलेली आहे. सो त्यातलंच म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं. आणि त्यात कृष्णाई झोपली आहे. सो ते निमित्त होतं आज की म्हटलं चला ती पण झोपली आहे आणि बरेच दिवस मी काही शूट केलं नव्हतं लॉंग व्हिडिओसाठी, तर म्हटलं ते सुद्धा शूट करूया. आणि ना दुसरं मला एक तुम्हाला दाखवायचं आहे. मी ना ही काही पुस्तकं मागवलेली फर्स्ट क्रायवरून. त्याच्यामध्ये ना 6चा सेट मिळाला. म्हणजे आता तुम्हाला हे उलटं दिसत असेल पण हे फ्रूट्स आहेत, त्यानंतर हे ABCD आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत, इथे काही हे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, ह्याच्यामध्ये नंबर्स आहेत आणि हे शेप्स अँड कलर्स आहेत. हा 6चा सेट होता. ह्याच्यामध्ये मागच्या बाजूला दिलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ एक 25 ते 30 प्रकारच्या ऑप्शन्स आहेत त्या पुस्तकांमध्ये, पण हा त्यांचा कॉम्बो सेट होता ज्याच्यामध्ये त्यांनी 6 ऑप्शन्स हे दिलेले. सो मी हा चूज केला. मला लिटरली हे खूप आवडलं कारण का एकतर
हँडी आहे, आपण कुठेही हातामध्ये व्यवस्थित कॅरी करू शकतो. मुलांना हाताळणं खूप सोयीचं आहे. सो ही साईज पण एकदम परफेक्ट आहे आणि चित्रसुद्धा आतली जी आहेत ना ती एकदम ब्राईट कलर्समध्ये आहेत. आणि बघू शकताय तुम्ही आतले जे कलर्स किंवा जे पिक्चर्स वापरले आहेत ना ते एकदम रिअल वाटतात. त्याच्यामुळे मुलांना आपण जे रिअल खातो, आता जसे हे फ्रूट्स आहेत सो आपण जे रिअल खातो आणि इथली चित्रामधले हे रिलेट करणं खूप सोपं होऊन जातं. सो मला हे खूप आवडलं आणि पुस्तकाची क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे ही पेजेस खूप जाड आहेत आणि प्लॅस्टिकची आहेत. त्याच्यामुळे जे आपण जनरली आता कसं मी मोबाईल घेऊन तिला नाही भरवत, असंच काहीतरी गेम म्हणजे खेळणं तिला काहीतरी दाखवलं किंवा अशी पुस्तकं दाखवणं किंवा अजून काही एंगेजिंग ज्याच्यात तिचं मन म्हणजे लिटरली मी तिला माझा मेकअपचं सामानसुद्धा देते. म्हणजे किंवा पेनाचा बॉक्स असेल ज्याच्यामध्ये खूप सारी पेनं आहेत, पेन्सिल्स आहेत किंवा अजून आपलं स्टेशनरीचं सामान असेल, म्हणजे जेणेकरून ती त्याच्यामध्ये बिझी राहते आणि मग तेवढ्यात आपलंही काम होऊन जातं तिला भरवण्याचं. सो मी असं काहीतरी वेगवेगळं तिला दाखवत असे. सो त्याच्यासाठी मला ही आयडिया ना खूप छान वाटली की मुलांना वेळ घालवण्यासाठी ना त्यांचा खूप छान आहेत. सो तुम्हीसुद्धा नक्की बघू शकता. फर्स्ट क्रायवरती आहेत आणि ही मला ऑफरमध्ये साधारण 150 रुपयाच्या आसपास काहीतरी मला ही 6 पुस्तकं पडली. सो म्हटलं मस्तच आहे. आणि गावी जाताना कसं आता आमचा सकाळचा प्रवास आहे त्याच्यामुळे दिवसभर तिला ट्रेनमध्ये एंगेज राहण्यासाठी म्हणजे तिला एंगेज ठेवण्यासाठी मला काहीतरी वेगळा पाहिजे. कारण रात्रीचा प्रवास असेल तर कसं रात्रभर आपण गाडीमध्ये झोपून जातो, सकाळी उठल्यानंतर आमचं गाव येतं. त्याच्यामुळे तसा काही फारसा मग वेगळं खेळण्याची गरज नाही लागत. पण ह्यावेळेला आमची तिकीट सकाळची आहे, आम्हाला पोहोचेपर्यंत साधारण दुपार संध्याकाळ होणार. मग दिवसभर तिला काय करणार ना, मोबाईल नाहीच दाखवायचा आहे, मग काय करायचं. सो म्हटलं ही पुस्तकं छान आहेत हा ऑप्शन आणि बाकी तिची थोडीफार खेळणी घेऊन जाणार म्हणजे तिचाही टाईमपास आणि मलाही थोडंसं सॅटिस्फॅक्शन की मोबाईल नाही दाखवला मी तिला. तो परत एकदा ह्या बोलण्याच्या आणि व्हिडिओच्या नादामध्ये माझी पॅकिंग तशीच राहिलेली आहे आणि कृष्णाई उठलेली आहे. आता माझं सामान तुम्ही बघताय, सगळं सामान असंच आहे आणि कृष्णाईला आता ते सगळं मोकळं मिळालेलं आहे विस्कटायला. म्हणजे जे मी घडी करून ठेवलेलं सगळं सामान ते आता सगळं विस्कटलं जाणार आहे आणि मला ते परत करावं लागणार आहे. सो ठीक आहे, थोडाफार मी काही व्हिडिओ शूट केलेला आहे तो मी पोस्ट करेन. कारण आता या व्हिडिओला एंड काय असेल किंवा हा मला कितपर्यंत कंटिन्यू शूट करता येईल मला माहीत नाही. मी हा जास्त लॉंग नाही बनवत व्हिडिओ, जेवढाच शॉर्ट जेवढा बनवला आहे तेवढाच मी पोस्ट करेन. आणि ह्याच्या पुढे जर का मला काही शूट करता आलं पॉसिबली तर मग मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन. आजचा व्हिडिओ मग मी इथेच एंड करते. सो आमची जी काही पॅकिंग आम्ही जी काही म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे बघा त्या पॅन्ट आणि आम्ही हातात घालायला चालू केलेला आहे आणि आता हा तिला पसारा मिळालेला आहे. त्यामुळे आता मला काही खरं नाही वाटत आहे ह्याचं काय होणार आहे. सो ती सगळं विस्कटायच्या आत मी ही पटापट आधी बॅगेत भरून घेते आणि आपण असेच लवकरात लवकर भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. असेच आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, आम्हाला खूप सारं प्रेम देत राहा. तोपर्यंत जय श्री कृष्ण, बाय, टाटा करा, टाटा.